नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. 40 सिलेंडर 23 रेग्युलेटर असा जवळपास 2,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई. दिनांक 13 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस साठवणूक बाबत गोपनीय माहिती काढत असताना 12 वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की नामे आरिफ मोहम्मद कच्ची याच्या घरी अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून काळ्या बाजारात जादा किमतीने विकत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पुरवठा निरीक्षक पुसद व पंचासमक्ष नूर कॉलनी पुसद येथे छापा कारवाई केली असता नामे आरिफ मोहम्मद कच्ची याच्या घरी HP, भारत, इंडियन अशा वेगवेगळ्या कंपनीचे अवैधरित्या 40 गॅस सिलेंडर व 23 रेग्युलेटर असा मिळून आल्याने विचारपूस केली असता नामे आरिफ मोहम्मद कच्ची, नूर कॉलनी, सुभाष वार्ड, पुसद, जिल्हा यवतमाळ याने उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणूक करून जादा भावाने विक्री करत असल्याने 40 गॅस सिलेंडर व 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे, पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, रेखा वाणी, तालुका दंड अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष बोरगे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, महेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव आदींनी यशस्वीरित्या पार पाडली. RNN न्यूज मराठी, पुसद.